नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज बऱ्याच वर्षांनी आम्ही MBA कॉलेजचे फ्रेंड्स आलेलो आहोत विलाला। पाठी बघू शकता, हा विला आहे पूर्ण प्रायव्हेटली आम्ही बुक केलेला आहे आणि टोटल 9 ते 10 लोक आहोत। आणि विला जास्त लांब नाही आहे, कल्याणपासून अवघ्या 30 मिनिटाच्याच अंतरावर आहे। बाकी सगळी मंडळी आम्ही पुढे आलो, बाकीची मंडळीसुद्धा येतात। तोपर्यंत आपण विला एक्सप्लोर करून घेऊया की विलामध्ये काय काय ॲम्युनिटीज आहेत, रूम कसे आहेत आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे ते आपण बघूया। सो हा आहे लिव्हिंग एरिया। इकडे बघू शकता स्पीकर आहे, रिसेप्शन आहे, सोफा आहेत बसायला इथे 2, आणि हा बेडरूम। हा बेडरूम नंबर 1 आहे। तिथे एक्स्ट्रा मॅट्रेस आहे, TV आहे, एक मिरर, AC, आणि इकडे टॉयलेट आणि कॉमन बाथरूम, आणि हे वॉर्डरोब्स आहेत। फक्त एक्स्ट्रा मॅट्रेसेस आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि हा वॉर्डरोब आहे, आणि असा मिररचा व्ह्यू सुद्धा आहे वॉर्डरोबवरून। रूम नंबर 1 तर तुम्ही बघितलाच, इथे एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे आहे। सो ह्याचं कॉमन टॉयलेट बाथरूम, आणि इकडे आहे बाथटब, आणि इकडे सुद्धा बेसिन, ग्लास, आणि हे सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर ही आहे समीक्षा, ते आहे, हा आहे आशय। आशयने सगळी सोय, बुकिंग वगैरे सगळं आशयने केलेलं आहे। सागर, आम्हाला मित्र सागर। सो आहे किचन सेक्शन। इथे एक फ्रीज आहे, पाण्याचे बॉटल, ॲक्वागार्ड आहे, आणि किचन सेटअप आहे, गॅस सिलेंडर, ओव्हन, आणि बाकी शेल्फ आहेत, प्लेट्स, ग्लास वगैरे सगळे आहे ते अवेलेबल आहे। एक्स्ट्रा शेल्फ आहे स्टोरेजसाठी, आणि हा एक रेफ्रिजरेटर आहे इथे। सो ही आहे रूम नंबर 2। तर इथे बऱ्यापैकी 4 लोकांचा सेटअप आहे, बघू शकता। 2 बेड आहेत, एक बसायला सोफा आहे, इथे एक टेबल आहे, परत इकडे पण TV आहे, आणि गणपती बाप्पाची एक मूर्ती आहे। हे आहे आपलं रूम नंबर 2। इथे 4 लोकांचं दाखवलं मग तुम्हाला। सो ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हा मिरर, वॉश बेसिन, आणि इथे जकुझी आहे, बघू शकता। सो हे रूम आम्हीच घेणार आहे, टॉयलेट आहे, आणि इथे पण तुम्हाला TV दिलेला आहे। जकुझी एन्जॉय करता करता TV एन्जॉय करू शकता। सो फॅन्टॅस्टिक रूमचा सेटअप आहे, आणि इथून बाहेर पूर्ण लॉनचा व्ह्यू आहे या विंडोमधून। फॅन्टॅस्टिक एक प्रायव्हेट विलाचा जो एक्सपिरियन्स आहे तो बाहेर, हा लॉन, ते बसायला एक असं सेटिंग आहे, आणि संध्याकाळचा व्ह्यू तर बघूया। पहिला आपण पुरा विला एक्सप्लोर। सो हा आहे रूम नंबर 3 जो आम्हाला अलॉट झालेला आहे। बेडरूम, इकडे पण वॉर्डरोब, विंडो क्लोज केली सध्या, इथे पण TV आहे, आणि ह्या रूमचा सर्वात बेस्ट पार्ट आहे की इकडून तुम्हाला स्विमिंग पूलचा डायरेक्ट एक्सेस आहे। फॅन्टॅस्टिक पूल 4-5 फुटाचा आहे, आपण उतरू तेव्हा बघूच नक्कीच। तर हा रूम बघून घ्या पहिला। इकडे बेड, वॉर्डरोब, इकडे जनरल टॉयलेट आणि बाथरूम आहे, पंखा, AC सर्व रूममध्ये अवेलेबल आहे, एक छत्री सुद्धा आहे, आणि इथे सो माझ्या मागे बघू शकता हा पूल आहे, पूल एरिया आहे, आणि इथे लॉन आहे बसायला, वरती टेरेस सुद्धा आहे, आणि आता आम्ही एन्जॉय करणार आहोत। साऊंड जोडण्याचं काम चालू आहे, बाकीची मंडळी आमची यायची बाकी आहेत। सो इथे फूड इन्क्लूड नाही आहे, आम्ही फक्त विला बुक केलेला आहे। फूड इथून एक बाजूला धाबा आहे, त्या धाब्यावरून फूड इथे मागवणार आहोत आम्ही। सो काय जेवण मागवतोय ते पण तुम्हाला दिसेल, आणि बघू शकता असा पूर्ण मोठाच्या मोठा एरिया पूलच्या बाजूला आहे। सागर फुल एक्साइटेड आहे, बघू शकता। सागर मार उडी मार।
सागर फुल एक्सायटेड आहे पूल बघून, कारण दिसायला पूल खूप एरिया पण छान आहे आणि पूल सुद्धा टोटली क्लीन आहे. सो बघूया रात्री काय जेवण मागवतोय. आणि वरती टेरेस सुद्धा आहे, तो टेरेस पण तुम्हाला दाखवतो मी. रूम हमारा है और हम लोग रहेंगे इसमें. प्लीज लेडीज तुम लोग जाओ, ये हम लोग का रूम है. तो हा शुभम आहे, सुष्मिता, ही आहे अक्षता, समीक्षाला तुम्ही ओळखता, वृषाली हाय कर. बाबा इधर खाना पीना बनाने के लिए अरे चलना पूल में. आवाज कम मत कर भाई. आलेलो आहोत पूल एक्सप्लोर करायला. पूल बऱ्यापैकी क्लीन आहे, पण शेवटी काय थोडा आउटसाइड असल्यामुळे ते छोटे छोटे किडे असतात, पण त्यांना पण सांगितलं ते आपल्याला क्लिअर करून देतात. आणि आता मी बघतोय की पूल कसं आहे. पूल क्लीन केलेला आहे, आजूबाजूला हिरवगार फुल परिसर आहे, पण तुम्हाला नक्की वाटणार नाही की हे कल्याणच्या इतक्या जवळ आहे. कल्याणपासून फक्त 12 ते 15 किलोमीटरवर आहे. आणि बघू शकता मागे पूर्ण हिरवगार वातावरण आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे पूर्णतः. सो आता आपण उतरूया पाण्यामध्ये आणि पूल बघूया कसं आहे. ये छोटा आहे रे, इथे एवढा. बघू शकता भाई फुल जकुजी भरलेला आहे. तर थोड्याच वेळात इथे बसायचा कार्यक्रम होईल. आणि हा उतरतोय शुभम आमचा. व्यवस्थितपणे भरलेला आहे. थोड्या वेळात आम्ही इथे कार्यक्रम सुरू करणार आहे. मस्तपैकी आम्ही 9 जण आहेत, सगळे व्यवस्थित इथं बसणार आहे. फक्त खाण्याला पाहिजे होते, व्यवस्थित झाला पाहिजे, बस अजून काय नाही.